संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। महायुतीचे 5 डिसेंबर रोजी सरकार स्थापन झाले। त्यांना आम्ही 1 महिन्यांचा कालावधी देतोय। त्यांनी 5 जानेवारी पर्यंत मराठा आरक्षण, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा मराठा समाज पुन्हा संपूर्ण ताकदीने सरकारला परेशान करतील, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की वैचारिक मतभेद जरी असले तरी अभिनंदन करायची, शुभेच्छा देण्याची प्रथाच आहे। त्याप्रमाणे त्या तिघांचं खूप खूप अभिनंदन। पण आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसाठी सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची, असंही त्यांनी म्हटलंय। मनोज जरांगे म्हणाले की सरकार स्थापन झालंय, जनतेचे प्रश्न मार्गी काढणे गरजेचे आहे। समाजात जी खदखद आहे ती त्यांना दिसत नसेल, पण इतकी भयंकर सुप्त लाट आहे ते परेशान होतीलच। काल सरकार स्थापन झाल्यावर त्यांना तिघांना आम्ही शुभेच्छा दिल्या। आता त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे। 5 जानेवारी पर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, नसता हे मराठी तुफान ताकदीने आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणारे सोडणार नाही। 2004 चा अध्यादेशामध्ये दुरुस्ती करायची, सगळे सोयरेची अंमलबजावणी करायची, यासोबतच तिन्ही गॅजेट आणि लाखो पोरांवर झालेल्या केसेस मागे घ्यावा। मनोज जरांगे पुढे म्हणाले की आमच्या ज्या 8-9 मागण्या पूर्वीच्या सरकारकडे आम्ही मागितल्या होत्या त्या त्यांनी मार्गी काढाव्या, तेव्हाही हेच सरकार होते, नसता पुन्हा मराठा समाजाच्या पुढे त्यांना जायचंय। गुरमी, झाकी आणि मस्तीत सरकारने जगू नये असं म्हणत सरकारला इशाराही दिलाय। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी संध्या लाईव्हला नक्की फॉलो करा।